नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. उपस्थित आहेत भैया. या मोर्चाबद्दल आणि देशामध्ये चाललेल्या वातावरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तर आजचा जो दिंडी होती, जी तिरंगा बचाव संविधान बचाव सद्बुद्धी दिंडी, हे विद्यार्थ्यांनी हातात घेतली होती. जी काही गोष्टी या देशामध्ये चालू आहेत, जंतर मंतरवर चालू आहेत, की विद्यार्थ्यांचं एक आंदोलन सुरू आहे तिथं. त्या ताकदीनं विद्यार्थ्यांनी पेपर फुटीसाठी जो आंदोलन उभा केलेला आहे, त्याच्या पाठिंब्यासाठी आता ही रॅली आणि हे आंदोलन होतं. आणि त्या संदर्भातले निवेदन हे विद्यार्थी संघटनेने दिलेले आहेत, इतर साऱ्या संघटनेने दिलेले आहेत. तर सरकारने या सगळ्यांचा आवाजाकडे लक्ष देऊन तशी ती योग्य ती कारवाई करावी. यांच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की जी काही पेपर फुटी झालेली आहे ती 1-2 झाली असती तरी पण थोडंसं टॉलरन्स लेवल समाजामध्ये असल्या कारणाने 1-2 वेळा ठीक आहे. पण ज्यावेळेस ऑफिशियल डाटा 150च्या वर जातो, अनऑफिशियल डाटा यदा कदाचित 1000च्या वर असेल. पण अशा सगळ्या गोष्टींमध्ये कुणीतरी नैतिक जबाबदारी याची घेऊन ह्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे. तर ह्या भावनेतून शिक्षण मंत्र्याचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा जो राजीनामा मागितलेला आहे याच्यामध्ये कोणतंही गैर नाही आणि ते त्यांनी द्यावावं. आणि हे राजीनामा देणारे हे पहिले मंत्री नाही आहेत. असे असंख्य लोकांनी असंख्य कारणासाठी नैतिक जबाबदारी घेऊन आतापर्यंत भारताचा इतिहास आहे की त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे. ती नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी घ्यावावं, असं राजीनामा द्यावावं, असे विद्यार्थ्यांच्या मागणीला आम्ही पाठिंबा देतोय. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे नीटच्या पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन गमावलं, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांना आर्थिक लाभ काहीतरी त्यांना मिळावा, शासनाकडून त्याला काहीतरी कंपन्सेशन मिळावं, या भावनेतून सरकारने त्याच्यामध्ये निकष लावून चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचं आर्थिक सहकार्य करावं, ही एक मागणी आहे. त्याचबरोबर जे काही लाठीचार्ज करताना काही गुन्हे दाखल विद्यार्थ्यांवर त्या 20 जुलै रोजी झालेले आहेत, ते सगळे त्यांनी माघारी घ्यावेत. त्याचबरोबर सोनम सर यांच्यावर जी काही डिटेन केलेलं आहे त्यांना, तर ते त्यांनी माघार घेऊन त्यांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये सहभाग व्हायचा त्यामध्ये मुक्त करून त्यांना सहभाग होण्याची संधी पुन्हा द्यावी. पण माझ्यासारख्याला वाटतं की 25 दिवस झालेले आहेत, सरांनी हे आंदोलन तोडावं. पण आंदोलन म्हणजे त्यांचा उपवास तोडावा, त्यांनी फास्ट तोडावा. पण आंदोलन हे सुरूच राहील जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणार नाही आणि प्रामुख्याने केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत निश्चितपणे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू राहील. आणि त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मी निश्चित पाठीमागं राहील. विद्यार्थ्यांच्याच नाही तर इथून सांगोला तालुक्यामधल्या इतर कोणत्याही आंदोलनामध्ये जी नागरिकांच्या हिताचा आहे त्याच्या पाठीमागं मी निश्चितपणे राहील. धन्यवाद. आपल्यासोबत गोटुकडे बंधू आहेत आणि त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर भारताचं संविधान हातामध्ये आहे. आज देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे आणि भारताचं संविधान देखील धोक्यात आणायचा प्रयत्न या शासनाकडून होतोय. तर विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आजच्या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आजच्या आंदोलनाला प्रथमतः सांगोलीच्या जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या आंदोलनामध्ये जे आमचे विद्यार्थी मित्र आहेत, अजिंक्य शिंदे असतील, तुषार माने असतील, या महिला भगिनी नंदिनी आहेत असतील, यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अतोनात आम्ही प्रयत्न केले. संपूर्ण महाविद्यालय कॉलेजांना भेटलो, त्यांना अवेअरनेस केला. आम्हाला या माध्यमातून सरकारला हेच सांगायचं आहे, आम्हाला हिंसा नको आहे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही देशद्रोही नाही, आम्ही देशभक्त आहोत. आणि आम्ही एक सुज्ञान नागरिक आणि देशाचं भविष्य म्हणून इथे उतरतोय. विद्यार्थ्यांवरती आंदोलन करण्याची परिस्थिती येऊ नये आणि सरकारने वेळीच या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ठोस पावले उचवावीत आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये बजेट वाढवावं आणि विद्यार्थ्यांची जी पेपरफुटी होते ते थांबवावी आणि नोकर भरती लवकरात लवकर केली पाहिजे. हे आम्ही या सर्व मागण्या घेऊन रस्त्यावर आज उतरलोय. याबाबत आम्हाला हीच मागणी करायची सरकारला की लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन करून आमचे हे अन्यायाचे दिवस किंवा हल्लाचे दिवस न आणता आम्हाला देशाच्या सुरक्षेसाठी पुढे जाण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. नक्की ज्यांनी या आंदोलनासाठी पहिलं पाऊल उचललं, म्हणजे आपण म्हणतो की पहिल्यांदा ज्यांनी अकेला चला था मंजिल को ढूंढने के लिए लोग आते गए और कारवा बनता चला गया. आहेरकर मॅडम आपल्यासोबत आहेत. सुरुवात कशी झाली आंदोलनाची? ज्या दिवशी लाठीचार्ज झाला ते पाहून मला खरंच असं वाटलं की आपल्या खरंच भारतामध्ये लोकशाही सुरू आहे का, माझ्याकडे हा प्रश्न निर्माण झाला. आणि ज्या पद्धतीनं सुरक्षा यंत्रणा आपल्यासाठी बनलेली आहे आणि आपल्यासाठी काम करते, त्या पद्धतीनंच काम सुरू आहे का याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून आणि वेगवेगळ्या टाउनमधून पण सपोर्ट मिळत होता, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यातून हा सपोर्ट मिळेल का
हीच पहिल्यांदा माझ्याकडे प्रश्न होते. त्यामुळे मी या प्रश्नांची उत्तर शोधत काही लोकांना कॉन्टॅक्ट केले, जसं की माने सर असो आणि अजिंक्य सर असो, त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केले आणि त्यांच्या पाठिंब्याने हे आंदोलन अगदी शांततेपूर्वक आम्ही राबवलं गेलं. माझा चारच मागणी आहेत की जे काही स्टुडंट आहेत ज्यांचे सुसाईड झाले त्यांना फायनान्शियली तुम्ही कंपेशन म्हणून काहीतरी आर्थिक मदत करावी. तसेच वांगचूक सर जे एक सायंटिस्ट आहेत, ज्यांना तुम्ही अँटी नॅशनल असं बोलता, जे स्टुडंट आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही नॅशनॅलिटीसाठी एक अकाउंटेबिलिटी म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. संविधानाला धरून आज लाठीचार्ज झालेले विद्यार्थी सुद्धा क्लॅप करून आणि फ्लावर्स देऊन जर तुम्हाला अलविदा बोलत असतील, तुम्हाला गुड बाय बोलत असतील, तर तुम्ही काय करताय? एकच आवाज माझा एक आहे. मी कोणत्याही पक्षाला, कोणत्याही जातीला आणि कोणत्याही धर्माला धरून बोलत नाही. मी एक भारतीय म्हणून बोलत आहे. मी एक सर्वसाधारण माणूस म्हणून बोलत आहे आणि मी एक महिला, अशी सक्षम महिला बोलत आहे की जे चूल आणि मूलच्या मर्यादित नसून ज्योतीच्या एका समाज सुधारकामध्ये वाढलेली, शिकलेली एक मुलगी आहे. माझा आवाज हा माझा लढा आहे, माझा संघर्ष आहे. जो काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे, कृपा करून सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे, माझी हीच मनापासून विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच एक महिला असून पाऊल पुढे टाकलेलं आपण पाहतोय. सध्या जर आधुनिक भारताचं जर आपण पाहिलं तर महिला शक्ती द रिअल पॉवर हे आधुनिक भारताचं धोरण आहे, परंतु ते धोरण कुठेतरी पायाखाली तुडवलं जातंय आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता हा मोर्चा होता. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य आपल्या सोबत आहेत. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि ज्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं की आजचा जो तुम्हाला मिळालेला प्रतिसाद होता, तुम्ही प्रत्येक शाळांची भेट घेतली परंतु कमी शाळांचा प्रतिसाद मिळाला, परंतु एकूण समाजातून जो तुम्हाला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अत्यंत चांगला प्रतिसाद समाजातून भेटलेला आहे की दबलेला जे आवाज होता तर बाहेर आज या ठिकाणी पडलेला आहे. पण सरकारला तो अजून कानावर गेला नाही. आवाज एवढं सगळं होऊन पण सरकारच्या कानावर तो आवाज गेला नाही. पेपर फुटीवर, लाठीचार्जवर सरकारमधील एकही माणूस बोलायला तयार नाही. आम्ही एवढं कळकळीनं ओरडून सांगतो की त्यांचं कसं झालंय, जेवला का विचारलं होती म्हणते ते पाऊस जोरात पडायला लागला. प्रश्न विचारतो एक उत्तर वेगळी भेटायला लागली. असं खऱ्या अर्थानं होत चाललं तर लोकशाही संपून जाईल. उलट विद्यार्थ्याची बाजू घ्यायची सोडून जे सत्तेची दलाल आहेत, जे साध्या खोत सारखी जी माणसं आहेत, ती माणसं किती ताटायची, कुत्र्याला सुद्धा ताटायच्या स्पर्धेत ती मागं सोडतील एवढी ती राजकीय पुढाऱ्याची चाटुगिरी करायला लागलेली आहेत. आता जर सगळे जर संपत गेले तर इथं विरोध पूर्ण संपून जाईल, देश लोकशाहीच्या वाटचालीने जाईल. आम्हाला पण विद्यार्थ्याला पेपर फुटी थांबली पाहिजे, झालेलं पुन्हा मागं घेतलं पाहिजे. आणि सोनम वांगचूक सराला तात्काळ त्यांना जी काय अरेस्ट केलं त्यांना त्यांच्या म्हणण्यानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं ते झालं पाहिजे. एवढंच आमच्या प्रमुख मागणी आहेत. आणि आता जे आंदोलन आहे ते शांततापूर्वक संविधानिक मार्गाने सगळ्या व्यवस्थित झालेलं आहे आणि समाजातील सर्व जाती धर्माची, सर्व पंथाची, सगळ्या पक्षाच्या, सर्व सामान्य जनतेनं खऱ्या अर्थानं पाठिंबा दिलेला आहे. एवढंच मी बोलतो. त्यानंतर विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी माने सर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल आजच्या मोर्चाबद्दल? हे सांगोलावासियांचा एकंदरीत जो आम्हाला सपोर्ट बघून आम्ही खरंच भारावून गेलोय. तर सर्वप्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. आमचं आंदोलन हे सोनम वांगचूक यांचं दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून आणि तिथं ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष हाणामारी झाली होती, म्हणजे लाठीचार्ज झाला होता, त्याचा निषेध म्हणून हे आमचं आंदोलन होतं. आणि त्याला सगळ्यांनी तुम्ही पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वतः सांगोलकरांचं, सांगोल तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं व त्यांच्या पाल्यांचं आभार मानतो. आणि हेच सांगतो की सरकारनं आज आम्ही जे निवेदन दिलंय आणि सोनम वांगचूकच्या ज्या मागण्या आहेत त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी. जर सरकारने हे असं नाही केलं, आज आम्ही फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतोय, तर थोड्या जर गांभीर्यानं दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही पंतप्रधानांचा राजीनामा मागू. हेच या तुमच्या माध्यमातून सांगतो. आंदोलनाच्या माध्यमातून जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनावरती जर पाहिलं तर लाखो हजारो विद्यार्थी जमा झाले होते आणि कोणीतरी एक जण उठतंय, जो राज्याचा माजी कृषी मंत्री होता, त्याचं नाव काय आमच्यापर्यंत आलेलं नाही, परंतु त्याने असं सांगितलं की ते विद्यार्थी नव्हते, तिथं दहशतवादी आले होते, आतंकवादी आले होते. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, सदाभाऊचा विषय कसा आहे, आता हे जे सध्याचं जे वक्तव्य कसं आहे, सध्या हा तुकडा टाकला की भुकणारा माणूस आहे.
मग त्यांना आता चुकीच्या घरासमोर आपलं दावं बांधलंय, विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या समोर त्यानं भुकायला चालू केलंय. सदा माझी तुला एकच विनंती आहे, जेवढा तुला भाजपनं पगार दिलाय तेवढंच भुका, नको त्या ठिकाणी भुकायची गरज नाही. आणि सदाभाऊ या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडून त्यांनी पोरांची फी न भरता तुला या चळवळीसाठी 1 रुपयापासून हजारोपर्यंत तुला मदत केली. पण या मदतीला तू विसरून गेला. त्या शेतकऱ्याच्या मुलांना तू नक्षलवादी म्हणला. सदा तू ज्यावेळेला कृषी मंत्री होता त्यावेळेला त्या कडकनाथ कोंबडीचा भ्रष्टाचार करून इंटरनॅशनल SK इंटरनॅशनल स्कूल स्वतःच्या नावानं काढलं. याच्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार केला. सदाभाऊ तुम्ही कोंबडी चोर आहात, कोंबडी चोर. त्यामुळं तुमची ED चौकशी लावण्यात येईल आणि स्वतः मी RY घोटुगडे अर्जदार असेल. कसल्याही परिस्थितीत SK इंटरनॅशनल स्कूल बंद झालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्यावर जी यानं लाठी मारायची नक्षलवादी म्हणलाय, सोलापूर जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांच्याकडून सदाभाऊच्या या वक्तव्याचा निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊचा राजीनामा घ्यावा ही विनंती आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता सांगितलं की तुकड्या टाकल्यानंतर भुकणारे अवलादी तयार झालेले आहेत. हा तुमचा आरोप आहे का हे सत्य आहे? हे सत्य आहे. बघा सदाभाऊला काय लोकांनी जे निवडून दिले ते आमदार त्यांनी मतं दिली. सदाभाऊ हा कोणाच्या पण विरोधात मिळतो. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, भाजप असू द्या, कुठलाही पक्ष असू द्या. जर त्यांनी अन्याय जर केला असेल तर आमची हीच वाक्य असतील. सदाभाऊ जर आमच्या लेकरांना म्हणत असेल नक्षलवादी आहे, दहशतवादी आहे, अरे त्याला फाकड्या सुद्धा म्हणतात. तू दहशतवादी आहे, तू कुत्रा आहेस. या शेतकऱ्यांच्या जीवावरती तू जगला आणि तुला जवळजवळ मला वाटतं की 203 लाख मतं या ठिकाणी पडली आणि त्याच्या जीवावर तुला विधान परिषद मिळाली. त्यामुळं तू आम्हाला दहशतवादी म्हणायची गरज नाही. दहशतवादी स्वतः तू आहेस आणि विद्यार्थी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठल्याही स्टेजवर दिसा, तुम्ही कुठेही दिसा, सोलापूर जिल्ह्यात सदाभाऊला फिरू देणार नाही आणि ED चौकशी लागल. मला असं म्हणायचंय की ज्यावेळी जंतर मंतरवर आंदोलन झालं विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलं गेलं. मग इतके दहशतवादी, इतके आतंकवादी, इतके नक्षलवादी ज्यावेळी त्या जंतर मंतरवरती घुसले त्यावेळी देशाचे पंतप्रधानांनी देशाचे गृहमंत्री काय गवत उपटत होते का? देशाचा गृहमंत्री आणि देशाचा प्रधानमंत्री हे परदेशातनं येणारा पैसा आमदार खासदार फोडायचे, ऑफिसरला पैसे देऊन मॅनेज करायचे. याच्या ह्याच्यात गुंतल्यामुळं त्यांचं लेकरांच्याकडं लक्ष नाही. लेकरं सुद्धा ही उद्या जी कलेक्टर, उद्याचं जे काय भवितव्य होणार आहे यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. आणि या तालुक्यातलं, या सांगोला तालुक्यातलं मी सांगतो, राजकारणाचे जोडे ठेवून सगळ्यांनी इथं यायला पाहिजे होतं. 15 दिवस मतासाठी लोकांच्या दारात न हिंडता जे सत्य आहे ते सत्य मांडायला समोर येणं गरजेचं होतं. पण इथून पुढं लोक शानी झालेले आहेत. तुम्ही कधी येणार आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे. आपल्या सोबत ज्यांनी लोकसभा लढवली, आता जर आपण पाहिलं तर 543 सदस्य लोकसभेचे होते, ते आता काही वाढणार आहेत, काही वेगळ्या घडामोडी घडतायत. तुम्ही सुद्धा लोकसभा लढवली, पुढचे उमेदवार कदाचित तुम्ही देखील असाल. आजच्या विद्यार्थी आंदोलनाला घेऊन तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये TET सारख्या परीक्षेमध्ये माजी आयुक्त तुकाराम सुपे यांनी एका विद्यार्थ्याकडून 4 लाख रुपये गोळा केले. साधारण 200च्या वर कोटी रुपये गोळा केले आणि त्यांना अटकही झाली. पण ते 200 कोटी रुपये रिटर्न कधी भरणार आहेत? त्यांच्याकडून वसुली कधी करणार आहे महाराष्ट्र शासन? हे देवेंद्र फडणवीस त्यांचे पैसे कधी वसूल करणार आहे? हा मला सिस्टमला सवाल आहे. तुम्ही अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केले, पेपर फोडले, पण त्याची वसुली केली जात नाही. फक्त बडतर्फ करून नाही चालणार. माजी आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर कारवाई करून 200 कोटी रुपये त्याच्याकडून वसूल केले पाहिजेत. कारण शिक्षक आणि बोगस शिक्षक भरती करून ते आता कार्यरत आहेत शिक्षक. मग तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे? 4 लाख रुपये एका विद्यार्थ्याकडून घेतलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. मी इर्शाद बागवान, कॅमेरामॅन हमीद बागवान यांच्यासोबत बहुजन क्रांती न्यूज सांगोला.